मित्रांनो, गुंठेवारीचे व्यवहार जेव्हापासून बंद झालेले आहेत तेव्हापासून बिल्डर आपल्याकडील प्लॉट खपवण्यासाठी अनेक नवीन युक्त्या शोधत आहे. मग त्या युक्त्या बेकायदेशीरच का असेनात. आता याच युक्त्यांमधील एक जोर धरत असलेली युक्ती म्हणजे 11 गुंठ्याची सामायिक खरेदी आणि त्याचबरोबर त्या खरेदीची नोंद देखील संबंधित बिल्डर 7/12 सदराला लावून देत असतो. तुम्ही जो प्लॉट घेणार असता तो प्लॉट देखील येल्लो झोनमध्ये असतो, म्हणजेच रहिवासी झोनमध्ये असतो. तरीही कायद्याने पाहिले तर तुमची खरेदी ही बेकायदेशीरच होते. आता हा व्यवहार ही खरेदी बेकायदेशीर कशी असते ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. त्याचबरोबर असा सामायिकात प्लॉट घेणे हा किती अडचणीचा विषय होऊ शकतो ते देखील पाहणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजेच असा सामायिकात प्लॉट घेतल्यानंतर कर्ज प्रकरणाला काय अडचण येते, मोजणीसाठी काय अडचण येऊ शकते आणि पर्यायाने बांधकाम परवानगीसाठी काय अडचण येऊ शकते हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, सर्वात प्रथम तर आपण 11 गुंठ्यांची सामायिक खरेदी बेकायदेशीर कशी आहे ते पाहूयात आणि त्यानंतर जर व्यवहार केला तर कोणकोणत्या अडचणींना आपणास सामोरे जावे लागेल ते देखील पाहूयात. 11 गुंठ्यांची खरेदी बेकायदेशीर का हे समजून घेण्याअगोदर आपणास हे समजून घ्यावे लागेल की ही खरेदी 11 गुंठ्याचीच का. कारण दिनांक 5 मे 2022 रोजी शासनाने एक राजपत्र प्रसिद्ध केले होते आणि त्यामध्ये बागायत क्षेत्रासाठी 10 गुंठे प्रमाणभूत क्षेत्र प्रस्तावित केलेले होते. बघा, मी प्रस्तावित म्हणतोय, मी 10 गुंठे बागायत क्षेत्र हे किमान प्रमाणभूत क्षेत्र ठरवलेले होते असे म्हणत नाही. यामध्ये अजिबात गोंधळून जाऊ नका. मग बागायत जमिनीचे किमान प्रमाणभूत क्षेत्र 10 गुंठे आहे असे गृहीत धरून बिल्डरने 11 गुंठे विक्री करण्याचे ठरवले आणि प्रति व्यक्ती 1 गुंठा असे विक्री करण्याचे ठरवून अशा 11 व्यक्तींना 11 गुंठ्यांची विक्री करण्याचे ठरवले. म्हणून ही गुंठेवारीची खरेदी ही 11 व्यक्तींना 11 गुंठे अशी केली जाते. मग 10 गुंठे बागायत क्षेत्राच्या वरील विक्री आहे हे खरे, परंतु शासनाने 10 गुंठे बागायत जमीन हे किमान प्रमाणभूत क्षेत्र अद्याप कायम केलेले नाही. त्यामुळे हे क्षेत्र खरेदी करणे बेकायदेशीर असते. आता तुम्हाला असे देखील बिल्डरकडून सांगितले जाते की सदर जमिनीचा झोन येल्लो झोन आहे, म्हणजेच रहिवासी झोनमध्ये आहे, त्यामुळे आपण ती प्रॉपर्टी डोळे झाकून घेतो. परंतु झोन दाखल्यावर तुम्ही खालच्या बाजूस जर पाहिले तर ती शेती नाविकास अशी प्रॉपर्टी दिसेल. शेती नाविकास म्हणजे ती प्रॉपर्टी शेती वापरासाठी असते, ती नॉन डेव्हलपमेंट म्हणजे न विकासाची अशी असते. त्यामुळे त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही शेतीच करू शकता. त्याचबरोबर ती प्रॉपर्टी प्रपोज्ड एने जरी दिसत असेल तरी ती नाविकास अशी असते. आता अशी प्रॉपर्टी तुम्ही 11 जणांमध्ये किंवा कितीही लोकांनी 11 गुंठ्यामध्ये जरी खरेदी केली की बिल्डर संबंधित तलाठी यांना हाताशी धरून तुमचे नावची नोंद 7/12 उतार्यावर लावून देतात. मग ही नोंद तरी कायदेशीर असेल का? तर नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस प्रॉपर्टी खरेदी घेता ती 7/12 उतारा पाहून घेता, म्हणजेच तुम्ही ती प्रॉपर्टी शेती करण्यासाठी घेता असा त्याचा अर्थ होतो. मग समजा तुमच्या सर्वांच्या नावची नोंद त्या 7/12 उतार्यावर सामायिकात लावली गेली आणि एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने त्याबाबत अशी तक्रार केली की सदरची प्रॉपर्टी ही रहिवास कारणासाठी किंवा काही व्यापारिक कारणासाठी म्हणजेच कमर्शियल यूजसाठी वापरली जात आहे, तर झालेला फेरफार रद्द करण्यात यावा. तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितच तुमची खरेदी बेकायदेशीर ठरवली जाऊन त्याचा फेरफार देखील रद्द केला जाऊ शकतो आणि आपोआपच तुमचे नाव त्या 7/12 उतार्यावरून काढले जाऊ शकते. सांगायचे तात्पर्य एवढेच की बिनशेती किंवा प्रस्तावित बिनशेती असे समजून एखादी शेती नाविकास प्रॉपर्टी घेण्याचे टाळा. तो व्यवहार बेकायदेशीर असा होऊ शकतो. आता आपण पाहूयात की अशी सामायिक खरेदी आपण केली तर आपल्याला भविष्यात कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागेल. बघा, आपण आपल्या कुटुंबात देखील नेहमी ही गोष्ट पाहत असतो की 7/12 सर्वांची नावे लिहिलेली असतात, परंतु ती सामायिकात लिहिलेली असतात. त्यामुळे जेव्हा त्या प्रॉपर्टी संबंधाने एखादा व्यवहार करायचा असेल त्यावेळेस निश्चितच त्या 7/12 उतारावर असणाऱ्या सर्वच्या सर्व व्यक्तींची त्या व्यवहारासाठी सह्यासंमती घेणे आवश्यक असते. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस सामायिक खरेदी करता 7/12 उतार्याला तुमचे सामायिकामध्ये नाव लागते, त्यावेळेस तुम्हाला जर तुमचे घर बांधकामासाठी बँकेकडून अथवा एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या 7/12 वरील सर्व व्यक्तींची संमती त्या कर्ज प्रकरणाला आवश्यक असते. ही गोष्ट अगदी व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी आपण एक छोटेसे उदाहरण घेऊयात. समजून चालूयात की 11 गुंठे प्लॉट रमेश, सुरेश आणि उमेशने प्रत्येकी 4 गुंठे, 4 गुंठे आणि 3 गुंठे याप्रमाणे असे खरेदी केली. तिघांपैकी रमेश हा पुणे येथील रहिवासी असून सुरेश बीड आणि उमेश हा बँगलोर येथील रहिवासी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर तिघांपैकी कोणालाही बँकेचे कर्ज प्रकरण करायचे असू द्या, क्षेत्राची मोजणी करून घ्यायची असू द्या किंवा बांधकाम परवानगी घेण्याची असू द्यात, तिघेही खरेदीदार एकाच ठिकाणी म्हणजे प्रॉपर्टी पुण्यामध्ये असेल तर ते तिघेही पुण्यामध्ये वेळोवेळी हजर असणे गरजेचे असते. आणि जर अशी सही संमती देण्यासाठी जर यापैकी कोणतीही व्यक्ती
वेळेवर हजर नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमचे कामच होणार नाही. त्याचबरोबर आणखीन एक मोठी अडचण येते ती म्हणजे मोजणीसाठी. आता याच उदाहरणामध्ये असे समजून चालूयात की 11 जणांची खरेदी आहे, परंतु जो विक्रीसाठी प्लॉट उपलब्ध आहे तो एकूण 110 गुंठ्यांचा आहे. मग हे 11 जण जे एका दस्ताने सामायिकात खरेदी करणार आहेत ते एकमेकांच्या लगतच असतील असे नाही. कदाचित रमेशच्या बाजूला किंवा रमेशच्या प्लॉटच्या लगत दुसऱ्या दस्तामधील 11 खरेदीदारांमधील एखादा असेल. तर अशा वेळेस तुम्हाला मोजणी करून नकाशाची प्रत मिळवायची असेल आणि तुमचे लगतदार अन्य दस्तामधील असतील आणि तुमच्या दस्तामधील व्यक्ती अन्य व्यक्तींचे लगतदार असतील तर मोजणीस यापेक्षा मोठा अडचणीचा मुद्दा कोणताच नसेल. जर तुमच्याकडे तुमच्या हद्द कायम मोजणीची नकाशा प्रत नसेल तर तुम्ही बांधकाम परवानगीसाठी अर्ज कसा करणार, ती बांधकाम परवानगी कशी मिळवणार आणि जर बांधकाम परवानगी मिळाली नाही तर ती प्रॉपर्टी घेऊनही तुम्हाला तिचा काहीच उपयोग होणार नाही. आता अगोदरच्या उदाहरणामध्ये जो खरेदीदार बँगलोर येथील आहे त्याची संमती घेण्यासाठी आपण त्याला बोलावले आणि प्रत्येक वेळेस त्याचा येण्या जाण्याचा, खानपानाचा तसेच राहण्याचा खर्च आपणास करावा लागला तर निश्चितच आपणास ही गोष्ट त्या प्लॉटपेक्षा अधिक खर्चिक अशी वाटू लागेल. त्यामुळे माझे आपणास एकच सजेशन राहील की प्लॉट शेतीचा असेल तर तो घेणे टाळाच, परंतु 11 गुंठे आणि 11 खरेदीदार आणि सामायिक खरेदी तसेच सामायिक 7-12 या मोठ्या धोक्यापासून वेळीच सावध व्हा, अन्यथा पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 गुंठ्यांची किंवा 11 व्यक्तींची सामायिकत खरेदी किती बेकायदेशीर आणि किती अडचणीची होऊ शकते ते पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.